जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो, जे व्हायला पाहिजे होतं अखेर तेच घडलंय। ठाकरे बंधूच्या युतीने अखेर शिंदे गटाची शिवसेना नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावरती मित्रांनो, उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही बंधूंचा सर्वात मोठा धसका महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये सगळीकडेच चर्चा फक्त ठाकरे बंधूंची। कोणकोणते आमदार, कोणकोणते नेते येणार पुन्हा घरवापसीत, सविस्तर अपडेट। एवढ्या सगळ्या नेत्यांचे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याचे दिलेत महत्वाची नावासहित यादी। संकेत बघूया मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी मारला सिक्सर आणि राज ठाकरेंचा मास्टर प्लॅन, या दोघांचेही सविस्तर बातमीचा घेऊया हा महत्वाचा आढावा। आपण जर शिवसेना उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक मनसे सैनिक असाल तर खाली लिहायला विसरू नका उद्धव बाळासाहेब ठाकरे। जर आपण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे असाल तरी देखील खाली एकनाथ शिंदेची शिवसेना असं लिहा मित्रांनो। देशाचं राजकारणाचं लक्ष लागलं होतं महाराष्ट्राकडे। गेल्या 15 दिवसांपासून राज ठाकरे कुणासोबत जाणार, महायुतीसोबत की ठाकरे बंधूंसोबत, यावरती शिंदे गटाचं राजकारण अवलंबून होते। गेली 2.5 ते 3 वर्ष राज ठाकरेंच्या सहाऱ्याने शिंदे गट उद्धव ठाकरेंवरती आरपार टीका करत होते, कारण की एक ठाकरे ब्रँड त्यांच्या जवळ म्हणजेच कधीही जाता येईल अशा प्रकारची त्यांनी राज ठाकरेंसोबत आपली सलगी करून ठेवली होती। म्हणूनच उद्धव ठाकरेंवरती कोणताही प्रहार करण्यात शिंदे गटाचे नेते कमी पडले नाहीत। परंतु सध्या दिवस बदलले, सगळंच बदललंय, वातावरण बदललंय, महाराष्ट्राच्या राजकारणाने आपली कूस बदललेली आहे। आणि याच बदलत्या कुसेचा परिणाम म्हणजेच आता शिंदे गटातील सगळेच नेते घर वापसीच्या तयारीत असल्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट आणि दावा केला गेलाय मित्रांनो। याच कारणास्तव महाराष्ट्राचं राजकारण एका क्षणामध्ये कसं 360 अंशामध्ये फिरलंय याचा आपण घेणार आहोत अवघ्या 2 मिनिटांमध्ये आढावा। महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे ब्रँड या नावानिशी गेली 50 वर्ष चालत आहे। ठाकरे नावाचा ब्रँड संपवणं हे कुणालाही शक्य नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचा पक्षप्रमुख, शिवसेनेचा अध्यक्ष होण्याचा प्रयत्न केला, परंतु महाराष्ट्राने धुडकावल्याचं चित्र सर्वांनाच माहीत आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील प्रत्येक शिवसैनिक, राज ठाकरेंच्या मनसेतील प्रत्येक मनसैनिक हा ठाकरे आहे, ठाकरे आहे। ठाकरे कोण आहे तर महाराष्ट्राचा ब्रँड म्हणून ठाकरे आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध व्हायला लागले। याच कारणास्तव आता शिंदे गटातील बहुतांश नेत्यांचे आता धाबे दणाणले आहेत। जर उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची युती झाली तर आगामी महाराष्ट्राच्या तख्तावरती कित्येक वर्ष ठाकरे बंधूंची सत्ता राहील, तेव्हा आपलं आणि आपल्या बगलबच्च्यांचं काय होईल हा मोठा प्रश्न सध्या काही नेत्यांना पडल्याचं समोर येत आहे। याच कारणास्तव उद्धव ठाकरेंशी काही नेत्यांनी सलगी केली, राज ठाकरेंशी काही नेत्यांनी सलगी केली, तर आगामी काही दिवसामध्ये जर युती झाली तर निवडणुकीच्या तोंडावरती भाजपा देखील केंद्राच्या सत्तेतून बाहेर पडते, त्यावेळी शिंदेगड कुठे असेल हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला आणि पुढे येऊन चाललं तर आता फक्त पर्याय एकच, ठाकरे बंधूचा। त्यामुळे आता बहुतांश नेत्यांनी वाट धरली ती कृष्णकुंजची आणि मातोश्रीची। मित्रांनो, या नेत्यांची लिस्टच यादीच समोर यायला लागली आहे, ज्या नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे येण्याचा प्लॅन जणू आखूनच ठेवलाय। त्याला योग्य वेळ, योग्य दिशा आल्यानंतर हे सगळे नेते उद्धव ठाकरेंच्या अधिपत्याखाली शिवसेनेमध्ये आपला भव्य असा पक्षप्रवेश करून घेतील आणि त्यावेळी मात्र शिंदे सेना महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व संपलेली असेल असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। आजच संजय राऊत यांनी शिंदे गटावरती जोरदार टीका केली असून जर दोन्ही ठाकरे बंधू आता उद्यापासून जर एकत्र झाले तर शिंदे गट साधा कुठेही दिसणार नाही, शिंदे गट बिया देखील दिसणार नाहीत, म्हणजेच
संपूर्ण शिंदेगड काही भाजपमध्ये तर काही आमच्या इकडे विलीन होईल असं मोठं धक्कादायक वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। आणि या सगळ्या घडामोडी पडद्याच्या मागे अतिशय वेगाने घडू लागल्यात। मित्रांनो, कोणता नेता येईल कोणते नेते येतील ही बाब महत्वाची नाही, परंतु शिंदे गटामध्ये मात्र आता नुसती खळबळ नाही तर महाखळबळ उडल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा दिसतंय। त्याच कारणास्तव ठाकरे बंधूंचा धसका एकट्या एकनाथ शिंदेने नाही घेतला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रातील सगळेच नेते यांनी ठाकरे ब्रँड एकत्र येत असल्यामुळे महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये पुढे खूप मोठ्या घडामोडी तेजीने घडतील असं बोललं जात आहे। मित्रांनो, आपण कायमस्वरूपी कुणाच्या पाठीमागे राहाल, एकनाथ शिंदेंच्या, देवेंद्र फडणवीस यांच्या की ठाकरे बंधूंच्या? महाराष्ट्राचा नेमका मूड काय यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद। जय हिंद।